दरवाजावर पडलेला तो पहिला जोरात धक्का केबिनच्या जुन्या दगडी भिंतींना हादरवून गेला होता. बाहेरून लाकूड चिरडल्याचा आणि त्या भ्रष्ट पोलीस ऑफिसरच्या बूट टोकांचा आवाज अगदी स्पष्ट येत होता. दरवाजाच्या अगदी मागे भिंतीवर पाठ टेकून अथर्व उभा होता. त्याच्या कपाळावर घामाचे आणि काही सुकलेल्या रक्ताचे थेंब चमकत होते. त्याचा श्वास पूर्णपणे रोखला गेला होता आणि उजव्या हाताने त्याने आपल्या ग्लॉक पिस्तूलची ग्रीप इतकी घट्ट पकडली होती की त्याच्या हातातल्या शिरा स्पष्ट फुगलेल्या दिसत होत्या. फक्त 3 गोळ्या. त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार चक्रावून जात होता. अवघ्या 3 गोळ्यांमध्ये बाहेर उभा असलेल्या 5 सशस्त्र नराधमांचा सामना कसा करायचा? पण त्याला स्वतःच्या मृत्यूची भीती नव्हती. भीती होती ती त्याच्या अगदी मागे जमिनीवर लाकडी बाकाच्या आडोशाला पडलेल्या त्या निष्पाप मुलीची, जी अजूनही त्याच्या लेदर जॅकेटमध्ये स्वतःला गुंडाळून अर्धवट झोपेत होती. जर शत्रू आत घुसला तर ते तिच्या कॅमेऱ्यातल्या पुराव्यासाठी तिला जिवंत सोडणार नव्हते. अथर्वने अत्यंत सावधपणे डावा हात मागे नेला आणि जमिनीवर पडलेल्या सियाच्या खांद्याला हलके स्पर्श केला. त्या स्पर्शामध्ये एक वेगळीच घाई आणि आर्तता होती. सिया अचानक दचकून जागी झाली. तिने डोळे उघडताच समोर अंधारात अथर्वचा अत्यंत गंभीर आणि सावध चेहरा तिला दिसला. तिने घाबरून काहीतरी बोलण्यासाठी ओठ उघडले, पण त्याआधीच अथर्वने झटकन पुढे होऊन आपले उबदार आणि थोडे रखरखीत तळहात तिच्या नाजूक ओठांवर ठेवले. "एक शब्दही बोलू नकोस, ते आलेत," अथर्व तिच्या कानाजवळ तोंड नेऊन अत्यंत बारीक गुंजारव करणाऱ्या आवाजात म्हणाला. त्याचा तो तप्त श्वास सियाच्या कानावर आणि मानेवर आदळला, ज्यामुळे तिच्या अंगावर शहारे आले. तिने भीतीने फक्त आपल्या मोठ्या डोळ्यांनी होकार दिला. अथर्वने हळूच आपला हात तिच्या ओठांवरून काढला, पण त्याचा स्पर्श तिथेच रेंगाळत राहिल्यासारखा सियाला जाणवत होतं. बाहेरून पुन्हा एकदा आवाज आला, "सर, हा दरवाजा आतून बंद आहे. नक्कीच ती शिकार याच घरात लपली असणार." त्या भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टरचा तो क्रूर आवाज ऐकून सियाने भीतीने आपल्या दोन्ही हातांनी अथर्वच्या पांढऱ्या टी-शर्टचा कोपरा घट्ट पकडला. तिच्या हाताचा तो थरथरणारा स्पर्श अथर्वच्या छातीला जाणवला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याने खाली झुकून सियाच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. तिच्या डोळ्यातली भीती पाहून त्याच्यातील रक्षक जागा झाला. त्याने तिला हातानेच खूण केली आणि केबिनच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या तुटलेल्या खिडकीकडे बोट दाखवलं. "मी दरवाजा उघडताच जसा पहिला गोळीबार सुरू होईल तशी तू या खिडकीतून बाहेर पडायचं. मागे न बघता सरळ खाली डोंगराच्या दिशेने धाव," अथर्वने हुकूम सोडल्यासारखा आवाजात म्हटले. पण सियाने नकारार्थी मान डोलवली. तिचा चेहरा रडवेला झाला होता. "नाही, मी तुम्हाला सोडून पुन्हा पळणार नाही. तुमच्याकडे फक्त 3 गोळ्या आहेत. मला माहिती आहे. मी तुम्हाला इथे मरण्यासाठी सोडू शकत नाही," ती अत्यंत हळू पण ठाम आवाजात म्हणाली. तिच्या या वाक्याने अथर्वच्या काळजाचा ठाव घेतला. काल रात्रीपर्यंत जी मुलगी त्याच्याशी सीटसाठी भांडत होती, ती आज त्याच्या जीवाची एवढी काळजी का करत होती? त्याने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि थोडा दाब देत म्हणाला, "हा माझा आदेश आहे सिया. जर तू सुरक्षित राहिलीस तरच मी मुक्तपणे लढू शकेन. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव." त्याच्या तोंडून पहिल्यांदा स्वतःचं नाव ऐकून सियाच्या छातीमध्ये काहीतरी विरघळल्यासारखं झालं. तितक्यात बाहेरून दरवाजावर एक मोठा लाथ मारण्याचा आवाज आला आणि जुनं लाकूड कडकडत तुटलं. दरवाजा अर्धा उघडून एक गुंड आत शिरणार तेवढ्यात अथर्वने कसलाही विचार न करता त्याच्या छातीवर पहिली अचूक गोळी झाडली. एका मोठ्या आवाजासह तो गुंड रक्ताच्या धारोळ्यामध्ये बाहेर फेकला गेला. "अरे, तो आतच आहे. गोळ्या चालवा," बाहेरून इन्स्पेक्टर ओरडला आणि एकाच वेळी 4 रायफल्समधून केबिनवर अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. गोळ्या दगडी भिंतीवर आणि लाकडी दरवाजावर आदळत होत्या. चोहोबाजूंनी धूर आणि मातीचे कण उडू लागले. "आता पळ सिया," अथर्व ओरडला. सियाने अत्यंत जड अंतकरणाने त्या खिडकीतून स्वतःला बाहेर झोकून दिले. ती बाहेर पडताच अथर्वने दुसरी गोळी खिडकीच्या बाहेर तोंड काढणाऱ्या दुसऱ्या एका गुंडाच्या डोक्यामध्ये मारली. आता फक्त एक गोळी शिल्लक होती. बाहेर पाऊस पूर्णपणे थांबला होता, पण पहाटेचं धुकं इतकं दाट होतं की 2 फुटांवरचंही काहीच दिसत नव्हतं. याच धुक्याचा फायदा घेऊन अथर्व केबिनच्या मागच्या दारातून बाहेर पडला आणि जंगलाच्या झाडीमध्ये लपला. तिकडे सिया धुक्यातून वाट काढत डोंगराच्या घसरड्या रस्त्यावरून खाली धावत होती. तिच्या पायात चपला नव्हत्या. काट्याकुट्यांनी तिचे पाय रक्ताळलेले होते, पण तिचं लक्ष फक्त मागे होत असलेल्या गोळीबाराच्या आवाजाकडे होतं. अचानक गोळीबार थांबला. संपूर्ण जंगलात एक भयानक शांतता पसरली. सिया थांबली. तिच्या मनाला एकच भीती सतावत होती. अथर्व सुरक्षित असेल ना? तिने विचार केला की जर अथर्वला काही झाले तर ती स्वतःला कधीच माफ करू शकत नव्हती. तिने मागे फिरण्याचा निर्णय घेतला. ती पुन्हा त्या केबिनच्या दिशेने धावू लागली. ती केबिन जवळ पोहोचली तेव्हा तिला तिथे कोणीच दिसले नाही. जमिनीवर 2 गुंडांचे मृतदेह पडले होते, पण इन्स्पेक्टर आणि त्याचे बाकीचे माणसे गायब होते. तितक्यात तिला डाव्या बाजूच्या एका मोठ्या दरीच्या कडेने कोणाच्या तरी ओरडण्याचा आणि झटापटीचा आवाज आला. ती लपत-छपत तिथे पोहोचली.
समोरचं दृश्य पाहून तिचा श्वास रोखला गेला. त्या भ्रष्ट इन्स्पेक्टरने अथर्वला दरीच्या अगदी टोकावर पकडलं होतं. अथर्वची पिस्तूल कुठेतरी लांब पडली होती. तो इन्स्पेक्टर आपल्या पूर्ण ताकदीने अथर्वचा गळा दाबत त्याला दरीच्या खाली लोटण्याचा प्रयत्न करत होता. अथर्व आधीच जखमी असल्यामुळे त्याचा प्रतिकार कमी पडत होता. तू स्वतःला खूप मोठा प्रामाणिक ऑफिसर समजत होतास ना अथर्व? आज तुझा खेळ इथेच संपणार. इन्स्पेक्टर क्रूरपणे हसत म्हणाला. सियाला आता राहवले नाही. तिने जमिनीवर पडलेला एक मोठा जड दगड उचलला आणि ती मागून धावत गेली. तिने आपली पूर्ण ताकद लावून तो दगड त्या इन्स्पेक्टरच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जोरात मारला. एका मोठ्या आवाजासह तो इन्स्पेक्टर विव्हळत बाजूला झाला. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार सुरू झाली. त्याने रागाने मागे वळून सियाकडे पाहिले आणि तिच्यावर बंदूक रोखली. तुझी एवढी हिंमत? आधी तुलाच संपवतो. पण तो ट्रिगर दाबणार तेवढ्यात अथर्वने चित्त्यासारखी झेप घेतली. त्याने इन्स्पेक्टरचा तो बंदुकीचा हात पकडला आणि त्याला स्वतःसोबत दरीच्या टोकांवरून खाली खेचले. अथर्व! सिया मोठ्याने ओरडली. पण सुदैवानं दरीच्या कडेला एक मोठा झाडाचा फाटा बाहेर आलेला होता. अथर्वने एका हाताने तो फाटा घट्ट पकडला, तर दुसरा इन्स्पेक्टरचा हात त्याच्या हातामध्ये होता. तो इन्स्पेक्टर हवेत लटकत होता. अथर्व, मला वाचव प्लीज, मला सोडू नकोस. इन्स्पेक्टर आता भीतीने रडू लागला होता. अथर्वने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं, ज्या डोळ्यांमध्ये त्याची बहीण कावेरी हिचा चेहरा फिरत होता. माझ्या बहिणीला जेव्हा तू त्या बिल्डिंगवरून खाली फेकलं होतं तेव्हा तिनेही अशीच भीक मागितली असेल ना? आज तुझा पापाचा घडा भरलाय. अथर्व अत्यंत भयानक आणि थंड आवाजामध्ये म्हणाला. त्याने आपला हात सोडला. एक मोठी किंचाळी मारत तो भ्रष्ट इन्स्पेक्टर दरीच्या हजारो फूट खोल दरीत कोसळला. अथर्वने कसाबसा त्या झाडाच्या फाट्याला पकडून स्वतःला वर ओढले आणि तो जमिनीवर चिखलात उताना पडला. तो पूर्णपणे थकला होता. त्याचा श्वास वेगाने चालला होता. सिया धावत त्याच्या जवळ आली आणि तिने थेट स्वतःला त्याच्या अंगावर झोकून दिले. तिने त्याला इतकी घट्ट मिठी मारली की जणू काही ती त्याला पुन्हा कधी स्वतःपासून लांब जाऊ देणार नव्हती. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून जोरजोरात रडू लागली. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. अथर्व क्षणभर धबकला. त्याच्या आयुष्यात आजपर्यंत कोणीही अशा प्रकारे त्याच्यासाठी रडले नव्हते. त्याचा तो कडक दगडासारखा असलेला इगो या मुलीच्या अश्रूंनी पूर्णपणे वाहून गेला होता. त्याने हळूच आपले मोठे मजबूत हात सियाच्या पाठीवर ठेवले आणि तिला स्वतःच्या आणखीन जवळ ओढले. शांत हो सिया, शांत हो. मी सुरक्षित आहे. सगळं काही संपलंय. तो अत्यंत मऊ, हळूवार आणि रोमॅन्टिक आवाजामध्ये म्हणाला. त्याचा तो कडक आवाजातला मऊपणा सियाच्या काळजाला स्पर्श करून गेला होता. तिने डोके वर केले आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाहिले. दोघांचे चेहरे एकमेकांपासून अवघ्या काही इंचाच्या अंतरावर होते. सकाळी पडलेल्या कोवळ्या उन्हाच्या एका किरण धुक्यातून वाट काढत थेट सियाच्या चेहऱ्यावर पडला, ज्यामुळे तिचे ओले झालेले गाल आणि तिचे ते मोठे डोळे अधिकच सुंदर दिसू लागले. अथर्वची नजर तिच्या ओठांवर, गुलाबी थरथरणाऱ्या ओठांवर खेळली. त्याच्या हाताची बोटे नकळत सियाच्या पाठीवरून वर सरकत तिच्या मानेवर आली. त्याने आपल्या अंगठ्याच्या तिच्या गालावरचा एक चिखलाचा डाग अतिशय नाजूकपणे पुसला. त्या स्पर्शामध्ये एक वेगळीच वीज होती, ज्याने दोघांच्याही शरीरामध्ये एक थरार निर्माण केला होता. सियाचे श्वास वेगाने चालू होते. तिला समजत नव्हते की ही भीती आहे की अथर्वच्या एवढ्या जवळ असण्याचा आनंद. तिने लाजून आपले डोळे बंद केले. अथर्वने हळूच आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. एक अत्यंत पवित्र, उबदार आणि दीर्घ चुंबन त्याने तिच्या कपाळावर दिले. त्या चुंबनात तिचे आभार मानण्याची भावना होती. तिचे रक्षण करण्याचे वचन होते आणि कुठेतरी एका नव्या नात्याची सुरुवात होती. सियाच्या ओठांवर एक गोड हसू आले आणि तिने तिचे तोंड त्याच्या छातीमध्ये लपवले. काही वेळ त्या शांत जंगलामध्ये ते दोघे तसेच एकमेकांच्या मिठीमध्ये बसून राहिले. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि निसर्गाने एक सुंदर हिरवीगार चादर पांघरली होती. त्यामध्ये धुके आणि रहस्याच्या प्रवासात दोन पूर्णपणे टोकाचे स्वभाव असलेले जीव एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनात अडकले होते. काही वेळाने अथर्वने तिला थोडे बाजूला केले आणि हसत विचारले, बरं आता तुझा कॅमेरा सुरक्षित आहे का? की तुझ्या त्या ट्रॅव्हल ब्लॉगचे पैसे बुडणार आहेत? सियाने लाजून त्याच्या छातीवर एक लहानशी चापट मारली आणि म्हणाली, कॅमेरा गेला खड्ड्यात. आता मला समजले की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सुंदर ब्लॉग तर आत्ता याच इश्क एक्सप्रेसमध्ये सुरू झालाय. दोघांच्याही हसण्याने त्या जंगलातील तणाव पूर्णपणे नाहीसा झाला. अथर्व उभा राहिला. त्याने सियालाही हात देऊन वर उठवले. तिने अजूनही त्याचे लेदर जॅकेट घातले होते, जे तिच्या लहान अंगावर खूप मोठे आणि क्यूट दिसत होते. अथर्वने आपला फोन, जो त्यांनी गुपचूप लपवला होता, तो काढला आणि त्याच्या मुख्यालयाला सर्व परिस्थितीची माहिती दिली. काही वेळातच तिथे पोलिसांची मोठी रेस्क्यू टीम आणि ॲम्ब्युलन्स पोहोचणार होती. पण पोलिसांची गाडी येण्यापूर्वी त्या डोंगराच्या कड्यावर उभं राहून उन्हाचा आनंद घेताना अथर्वने पुन्हा एकदा सियाचा हात आपल्या हातामध्ये घेतला. गोव्याचा प्रवास अजूनही संपलेला नाही सिया.
पुढे खूप मोठा ड्रामा आणि कपूर खानदानाचा तो मुख्य मास्टरमाइंड अजून बाकी आहे. तू माझ्यासोबत या प्रवासात पुढे येण्यास तयार आहेस का? त्याने तिच्या डोळ्यांमध्ये पाहत विचारले. सियाने त्याच्या हातावर आपली पकड आणखी घट्ट केली आणि म्हणाली, तुमच्यासोबत अगदी कुठेही. पुढील भागात काय घडणार? गोव्यामध्ये पोहोचल्यावर त्या मुख्य गुन्हेगाराचा छडा अथर्व कसा लावणार? आणि या दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तीची लव्ह स्टोरी कोणतं नवीन आणि रोमांचक वळण घेणार? हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. भेटूया उद्याच्या भागात.